नफ्या तोट्याचे गणित कसे सॉल्व करायचे ते बघणार आहोत। तर फर्स्ट एक्झाम्पल आहे, एका व्यापाराने 500 खेळणी 4500ला विकली, त्याला 600 रुपये तोटा झाला, तर प्रत्येक खेळण्याची मूळ किंमत किती? तर हे आपल्याला क्वेश्चन विचारलेलं आहे। तर आपण आधी दिलेली माहिती लिहूया। तर दिलेली माहिती पुढील प्रमाणे, विक्रीची एकूण किंमत ती म्हणजे आपल्याला दिलेली आहे 4500 रुपये, आणि आपल्याला तोटा किती झालेला आहे त्या व्यापाराला? तर तोटा झालेला आहे 600 रुपये। मग आपण जे दिलेलं माहिती आहे ते जशी तशी लिहून घेतली। त्यानंतर आता मूळ किंमत आपल्याला काढायची आहे। तर मूळ किंमत आपण कशी काढतो? मूळ किंमत इज इक्वल टू विक्रीची एकूण किंमत प्लस तोटा। तर जेव्हा आपल्याला तोटा झालेला असतो का, तेव्हा मूळ किंमतमध्ये विक्रीची एकूण किंमत प्लस तोटा असं करायचं असतं, आणि जेव्हा नफा झालेला असते तेव्हा मूळ किंमत म्हणजेच विक्रीची एकूण किंमत मायनस नफा करायचा असते, तेव्हा मूळ किंमत निघते। तर आता इथं पुढेच्यामध्ये बघूया, विक्रीची एकूण किंमत आहे 4500 आणि तोटा झालेला आहे 600 रुपये। त्या दोन्हींची बेरीज करून घ्यायची। या दोघांची बेरीज केल्यानंतर येते 5100। तर हे आहे या वस्तूंची खेळण्यांची म्हणजे मूळ किंमत। तर आता आपण प्रत्येक खेळण्याची मूळ किंमत आपल्याला काढायची आहे। तर प्रत्येक खेळण्यांची मूळ किंमत इज इक्वल टू जी सगळ्या खेळण्यांची मिळून मूळ किंमत झालेली आहे, म्हणजे मूळ किंमत भागिले आपली खेळण्यांची संख्या। तर खेळण्यांची तर आता मूळ किंमत आपण आलेली आहे 5100 भागिले खेळण्यांची संख्या। तर खेळण्यांची संख्या इथं दिलेली आहे 500, मग 5100 भागिले 500 याचा भागाकार करून घ्यायचा। तर याचा भागाकार येतो 10.20 म्हणजे आपण याच्यानंतर याला असं वाचतो की 10.20 रुपये। तर 500 खेळणे जेव्हा आपण 4500ला विकले, तर तेव्हा आपल्याला एका खेळण्याची किंमत म्हणली तर 10.2 रुपये असं येते। तर आपण हे सगळं वाक्यामध्ये लिहून घ्यायचं। तर प्रत्येक खेळण्याची मूळ किंमत ही आपण वरील इथं दाखवल्याप्रमाणे 10.20 असं किंमत जेव्हा असते का तेव्हा हे रुपीचं साईन द्यायचं असते। तर आहे, मी वापस एकदा तुम्हाला गणित सगळं समजावून सांगते। तर एक व्यापारी होता ज्याने की 500 खेळणी विकत घेतली होती। कोणाकडून घेतली होती ते आपल्याला काही माहिती नाही आहे। 4500ला विकली, तर आता ती 500 खेळणी त्यानं 4500ला विकली आणि त्याला 600 रुपये जे आहे तो तोटा झालेला आहे। म्हणजे त्यानं घेतली होती 4500ला, पण त्याला ते 4500 पूर्ण भेटले नाही आहेत, त्याच्यातले उलट त्याचे स्वतःचे 600 रुपये त्यामध्ये गेलेले आहेत। तर एका खेळण्याची मूळ किंमत किती होती तर हे आपल्याला काढायचे।
तर हेच आपण जशाला तसं गिवन लिहून घेतलं आधी. मग मूळ किंमत आपण काढली की विक्रीची एकूण किंमत प्लस तोटा म्हणजे आपल्याला मूळ किंमत भेटते, जी की 5100 होती. आणि मग आता प्रत्येक खेळण्याची काढायची होती आणि आपल्याला ही जी 5100 आहे ती 5100 जी आहे ती सगळ्या खेळण्यांची मिळून एकूण किंमत होती, मूळ किंमत. त्यामुळे मग जी खेळण्यांची संख्या आहे त्यांना आपण त्याला भागून घेतलं, तर आन्सर आलं आहे 10.2. तर प्रत्येक खेळण्याची मूळ किंमत ही 10.2 आहे. तर आता क्वेश्चन नंबर 2 बघूया. या क्वेश्चन मी वाचते, ऐका. एका दुकानदाराने 1000 पुस्तके 600 रुपयांना विकली. तर 1000 पुस्तकांची मिळून किंमत किती झाली तर 6000 रुपये आणि त्याला 900 रुपये नफा झाला आणि त्याला टोटल 900 रुपये नफा झाला. यावरून सांगा की प्रत्येक पुस्तकाची मूळ किंमत किती असेल. तर त्याने एक पुस्तकाची मूळ किंमत किती असेल हे आपल्याला सांगायचं आहे. त्यासाठी आपण आधी गिवन लिहून घेऊया. गिवन येते की विक्रीची एकूण किंमत जी आहे 6000. त्यानंतर आहे नफा जो झालेला आहे 900 रुपये. आता आपण मूळ किंमत बघूया. तर मूळ किंमत इज इक्वल टू, तो मूळ किंमत बरोबर विक्रीची एकूण किंमत मायनस नफा. तर आता विक्रीची एकूण किंमत लिहून घेऊया, जी की आहे 6000 आणि नफा झालेला आहे 900. तर मग 6000मधून 900 गेल्यानंतर उरतात 5100 रुपये. तर 5100 रुपये हे 1000 पुस्तकांची मूळ किंमत आहे. तर आपण एका पुस्तकाची मूळ किंमत काढूया. तर इथे लिहिते मी, एका पुस्तकाची मूळ किंमत बरोबर काय येईल. तर जी मूळ किंमत आहे म्हणजे जी आपली 5100 आली ती भागिले पुस्तकांची संख्या. तर मूळ किंमत आपली आहे 5100 आणि पुस्तकांची संख्या इथं सांगितल्याप्रमाणे आहे 1000. तर 5100ला 1000ने भागल्यानंतर 5.10 हे एवढा आन्सर येते आणि ते पण रुपये. तर मग एक पुस्तक 5.10 रुपये हे त्याची मूळ किंमत आहे एका पुस्तकाची. तर आता हे लिहून घ्यायचं पूर्ण शब्दांमध्ये. तर एका पुस्तकाची मूळ किंमत रुपये 5.10 आहे. आता एक्झाम्पल नंबर 3 बघूया. क्वेश्चन नंबर 3, एका विक्रेत्याने 800 बॅग्स 7200ला विकल्या. त्याला 1600 रुपये नफा झाला. तर प्रत्येक बॅगची मूळ किंमत किती, हा आपल्यासमोर क्वेश्चन आहे. त्याला तर आपण दिलेली माहिती लिहून घेऊया. तर विक्रीची एकूण किंमत बरोबर
7,200 रुपये. आणि नफा किती झालेला आहे तर 1,600 रुपये. तर मग आता आपण मूळ किंमत काढूया. तर मूळ किंमत इज इक्वल टू विक्रीची किंमत मायनस नफा. तर विक्रीची किंमत आहे 7,200 आणि नफा झालेला आहे 1,600. तर आता मूळ किंमत आपली येईल 5,600. तर मग आता या क्वेश्चनमध्ये आपल्याला सांगितले की प्रत्येक बॅगची मूळ किंमत किती. तर प्रत्येक बॅगची सांगितल्या असल्यामुळे आपण काय करूया, प्रत्येक बॅगची मूळ किंमत इज इक्वल टू जे सगळ्यांची मूळ किंमत आहे म्हणजे जी आपल्याला लिहिली आहे 5,600 भागिले आपली बॅगची संख्या किती आहे. तर आपल्याकडे 800 बॅग्स होत्या. तर आपण काय करूया, या 5,600ला 800ने भागून घ्यायचं. तर 5,600ला 800ने भागल्यानंतर आन्सर येते 7. तर एक बॅग जी आहे ती 7 रुपयाला होती. तर आता हे असं का केलं तुम्हाला कळलं का, मी परत एकदा सांगते. तर प्रत्येक बॅगची मूळ किंमत म्हणजे आता प्रत्येक बॅगची मूळ किंमत आपली 7 आलेली आहे. ती आली कशी, तर मूळ किंमत सगळ्या बॅगची किती होती 5,600 आणि बॅग किती होते टोटल 800. तर जेव्हा आपण टोटल बॅगच्या किमतींना त्याच्या नंबरने भागणार तेव्हा आपल्याला एका बॅगची किंमत भेटणार. तर मग आपण आता ते शब्दामध्ये लिहून घेऊया. तर प्रत्येक बॅगची मूळ किंमत 7 रुपये आहे. हे सगळे गणित तुम्ही व्यवस्थित एकदम मन लावून सोडवा. आता हे आपले 3 गणित झालेले आहेत, बघून घेऊ शकता. हे आहे पहिलं, हे पहिलं आन्सर पहिल्याचं, हे दुसऱ्याचं आणि हे तिसऱ्याचं.